थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. राज्यातील शेती नुकसानीवर चर्चा होणार. दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन. काय घोषणा होणार याकडे लक्ष. पाऊस थांबला, मात्र धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे अनेक जिल्ह्यात अद्यापही पूरस्थिती. लाखो लोकांचं स्थलांतर, जनजीवन विस्कळीत. नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना करावा लागतोय केवायसीच्या अडचणींचा सामना. एकीकडे पाऊस, दुसरीकडे तांत्रिक अडचणींची जोखड. शेतकरी दुहेरी संकटात. मदतीसाठी मंदिरांचा पुढाकार. दर्गा मशिदी मागे का? भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला सवाल. शेगाव गजानन महाराज संस्थान, तुळजाभवानीचं मंदिर, सिद्धिविनायक मंदिरांकडून कोट्यवधींची मदत. जालन्याच्या जोगला देवी, लोणी सावंगी आणि राजा टाकळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडले. बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. कोकणातील समुद्रामध्ये वादळ सदृश्य वातावरण. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता. मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचं आवाहन. शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल. परभणीमध्ये गोदावरी नदीपात्रात युवकांकडून जीवघेणी स्टंटबाजी. दुथडी भरून वाहत असलेल्या नदीत टाकल्या उड्या. प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुन्हा घेतली गीता गवळी यांची भेट. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. गीता गवळी आणि त्यांची बहीण पालिकेच्या निवडणुकीत उतरणार. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी. आझाद मैदानात होणार शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा. मेळाव्याची तयारी सुरू. जालन्यामधील धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाचा 14वा दिवस. आज पत्रकार परिषद घेणार. एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी धनगर आक्रमक. माझ्या विरोधात फेक न्यूजचं षडयंत्र. कोणी कितीही आरोप केले तरी विचलित होणार नाही. मुलांच्या इथेनॉल कारखान्यांवरून होणाऱ्या आरोपांना गडकरींचं प्रत्युत्तर. नगरमधील राड्याचा नवा व्हिडिओ समोर. रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून 2 गटात तणाव. रास्ता रोकाचं रूपांतर झालं राड्यात. पोलिसांचा लाठीचार्ज. सर्व लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार. रेल्वेतून पडून होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय. मुंबईतील सर्व लोकलमध्ये टप्प्याटप्प्यानं स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार. दिवाळी आधी एसटी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याची शक्यता. आज महत्त्वाची पत्रकार परिषद. प्रलंबित मागण्यांवर कर्मचारी आक्रमक. महिला वनडे वर्ल्ड कपचा थरार आजपासून सुरू होणार. भारताची सलामी लढत श्रीलंकेसोबत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदान गाजवणार. आशिया कप जिंकून आल्यानंतर मानखुर्दमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवचं जंगी स्वागत. माजी खासदार राहुल शेवाळेंनी केला सत्कार. भारत भूतान रेल्वे कनेक्टिव्हिटीला गती. 4033 कोटी रुपयांच्या 2 प्रकल्पांना मंजुरी. दोन्ही देशांमधील व्यापार, पर्यटनाला मोठी चालना मिळणार. भारतातील बिश्नोई गँग कॅनडाकडून दहशतवादी घोषित. बिश्नोई गँगकडून भारतासह कॅनडातही अनेक गुन्हेगारी कृत्य. आता कॅनडा सरकारच्या टार्गेटवर बिश्नोई गँग.